तर सर्वांना नमस्कार आणि मानाचा मुजरा करून आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करत आहोत। तर आपण लास्टच्या व्हिडिओमध्ये पाहिलं की आम्ही शनी शिंगणापूरचं दर्शन घेतलं होतं आणि शनी शिंगणापूरचं दर्शन घेऊन आम्ही इव्हनिंगलाच अराऊंड 7:30-8च्या सुमारास आम्ही शनी शिंगणापूरवरून शिर्डीला यायला निघालो होतो। तर शिर्डी साईबाबांचं जे मंदिर आहे ते रात्री 10 वाजता बंद होतं। तर आम्हाला रात्री पोहोचेपर्यंत उशीर झाला, त्यामुळे आम्ही शिर्डी आपलं साईबाबांच्या मंदिरापासूनच जवळच असलेल्या हॉटेलमध्ये आम्ही स्टे केलं। पहाटे लवकरच आम्ही दर्शनासाठी आलो। तर इथे द्वारकामाई आहे, तर द्वारकामाईचं दर्शन तुम्ही घेऊन पुढे जाऊ शकता। तर पुढे गेल्यानंतर जे एक्झिट आहे, दर्शन घेऊन आल्यानंतर जे एक्झिट आहे तर तो गेट लागतो, कारण आम्ही बॅक साईडने आलो होतो। इथे पे एन पार्कची सुविधा आहे इथे उपलब्ध। तर इकडे आम्ही मागे बॅक साईडला गाडी पार्क केली होती आणि तिकडूनच आम्ही बॅक साईडने आलो होतो। तर आम्हाला पहिलं इकडे द्वारकामाई लागलं आणि त्याच्यानंतर पुढे तिकडे एक्झिट आहे 4 नंबर गेटला, तर तो गेट तिथे लागतो आणि तिथूनच आम्हाला पुढे दर्शनासाठी जायचं होतं, जे की 6 आणि 7 नंबर गेट आहे। तर तिकडून आतमध्ये एंट्री आहे। तर आम्ही इकडून चालत पुढे गेलेलो 6 आणि 7 नंबर गेटसाठी। तर इथे आहे ना, आता जर नवीन जे ब्लॉगर्स आहेत तर हल्ली कोणतं तुम्ही यूट्यूबच्या ब्लॉगमध्ये बघितलं असेल, जेवढे ब्लॉगर असतात, तर मंदिराच्या आतली शूटिंग नाही आहे, कारण इथे मोबाईल अलाउड नाही आहेत मंदिराच्या। तुम्ही दर्शनाला जायच्या आधी तुम्हाला मोबाईल इथे काउंटरवरती जमा करावे लागतात, त्याच्यानंतरच तुम्हाला आतमध्ये एंट्री दिली जाते। तर तुम्हाला जेवढे पण ब्लॉगर्स आहेत तर त्यांच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला फक्त मंदिर परिसर आणि इथे मंदिराच्या बाजूला असलेलं गार्डन वगैरे, तर एवढेच थोडंफार प्रमाणात आजूबाजूची शूटिंग तुम्हाला पाहायला मिळेल। तर गेट नंबर 4च्या समोर बरोबर इथे हे गार्डन आहे। तर आम्ही येताना इथे यायचं ठरवलं होतं, कारण पुढे आम्हाला दर्शनासाठी जायचं होतं। तर ही जी लाईन आहे ना, ती पूर्ण पुढे जो दर्शनाची लाईन आहे, म्हणजे एक VIP लाईन आहे, जी 5 नंबर आय थिंक 5 नंबर गेटवरून VIP लाईन आहे आणि पुढे 6 आणि 7 नंबर गेटवरून जी कॉमन लाईन आहे तर ती आहे। तर आम्ही इथूनच पुढे चालत जे कॉमन लाईन आहे दर्शनाची, तर तिकडे चाललो होतो आणि पुढे दर्शनाला जायच्या आधीच इकडे काउंटर आहेत जिथे मोबाईल जमा केले जातात। तर इथेच या गेटच्या इथे मोबाईल काउंटर आहे आणि इथेच मोबाईल जमा करावे लागतात। तर एक काउंटर जे 4 नंबर गेट आहे तर तिथे सुद्धा आहे, कारण तिथे एक्झिट आहे। जर मोबाईल जमा करायचे असतील ना, तर तिकडे 4 नंबर गेटच्या इकडे जमा करा, जेणेकरून एक्झिटमधून तुम्ही बाहेर पडलात की डायरेक्ट 4 नंबर गेटवरती तुम्ही मोबाईलला गोळा करू शकता। तर आम्ही मोबाईल जमा केला, दर्शन घेतलं आणि त्याच्यानंतर इकडे बाहेर इकडे गार्डनमध्ये फिरायला आलो। तर इथे ना दर्शनासाठी ना चरण दर्शन आणि मुखदर्शन अशा सेपरेट लाईन आहे। तर दोघांमध्ये एवढा मला तर काही फरक जाणवला नाही, कारण फिरून तुम्ही साईबाबांच्या समोरच येणार। तर चरण दर्शनाला खूप सारी लाईन असते, तर त्यापेक्षा मुखदर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहिलं तर तुम्हाला लवकर दर्शन मिळू शकतं। तर आम्ही जे पण दर्शन घेतलं तर ते आम्ही मुखदर्शनाच्या लाईनमध्ये उभं राहूनच घेतलं होतं। आणि सेपरेट ना, जर तुमच्याकडे जर छोटे मुलं असतील तर त्यांच्यासाठी सेपरेट 3 नंबर गेटवरून एंट्री आहे आणि त्यानंतर तुम्ही जर ज्येष्ठ नागरिक असेल तुमच्यासोबत तर त्यांच्यासाठी 2 नंबर गेटमधून एंट्री आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून आभार। पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची सुद्धा। धन्यवाद।